नमस्कार, मी ऋतुजा। या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। कामगार नेते संतोष पवार यांनी कामगार आंदोलनामध्ये सहभागी होऊन घोषणा दिल्या, त्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि ह्याचं कारण देत नगर परिषद कार्यालयावरती मोर्चा काढून मुख्याधिकारी समीर जाधव यांना कामगारांनी निषेधही नोंदवलाय। तर निलंबन मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष तथा उरण नगर परिषदेचे ग्रंथपाल संतोष पवार यांनी दलित कंत्राटी कामगारांचं होणारं आर्थिक शोषण हे थांबवण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये घोषणा दिल्या, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आणि ह्याबाबत संतप्त प्रतिक्रिया कामगारांकडून उमटतायत। शिवाय निलंबनाविरोधात गुरुवारी नगर परिषदेवरती मोर्चा सुद्धा काढलाय आणि कामगारांनी मुख्याधिकारी समीर जाधव यांचा निषेध नोंदवलाय। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। नगर परिषदेनं 11 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राट संपलं म्हणून कामगारांना कमी केलेलं होतं। याबाबत 11 कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावरती घेण्यासाठी आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनादरम्यानच संतोष पवार यांनी आपली भूमिका मांडत घोषणाही दिलेल्या होत्या। निलंबन आणि 11 कामगारांच्या नोकरी संदर्भातील निर्णयासाठी 2 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे। देशामध्ये एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। जो कोण टीका करील त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न हा दिल्लीपासून गल्लीपर्यंत होतो। खरं म्हणजे पंतप्रधान म्हणतात लोकशाहीमध्ये टीका ही लोकशाहीचा आत्मा आहे, तो घटनात्मक अधिकार आहे। आज सुद्धा महाराष्ट्रात टीका चालू आहे कुणावर? मुख्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या, की आणि भ्रष्ट व्यक्तीला मंत्रीपद दिलं ज्याच्यावर त्यांनी भ्रष्ट टीका केली होती। म्हणजे काल ज्यांनी शपथविधी घेतला आपल्या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचारी आहे टीका करण्याचं काम या मुख्यमंत्रीने केलं होतं, त्यावेळी ते विरोधी पक्षात होते। तर टीका करणं हे काय चुकीचं नाही, आपण सर्वांवर टीका करतो। टीका केली अलिबागच्या मोर्चामध्ये म्हणून संतोष पवारांना निलंबित करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे हा टीकेचा भाग नाही, तो एक राजकीय आकसापोटी किंवा त्या व्यक्तिगत आकसापोटी केलेली कारवाई आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। आमच्या प्रत्येक भाषणात टीका असते, अगदी पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापासून चेअरमन पासून सगळ्यांना टीका असते। आता आम्ही एक मीटिंग करून आलो। उपस्थित सर्व बंधू भगिनी, माझे नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, या ठिकाणी आपण सर्वजण ज्या 11 कर्मचाऱ्यांना त्यांनी काढलेलं आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट संपलंय हे निमित्त करून आणि त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांचा आणि खास करून उरण तालुक्यातील आम जनतेचं जे मनापासून नेतृत्व करतात, तन्मन धन अर्पण करून नेतृत्व करतात, त्या संतोष पवारांना ह्यातल्या सीओनं त्यांच्यावर टीका केली म्हणून निलंबित केल्याचा निषेध करण्यासाठी आणि ते निलंबन मागे घेण्याच्या उद्देशाने आजचा हा सगळा समूह जमलेला आहे। या ठिकाणी कामगार नेते भूषण पाटील आहेत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील आहेत, त्यांचे अनिल जाधव जे आहेत, परमानंद कलगुटकर आहेत, नरेश रालकर साहेब आहेत, अनेक लोक आहेत या ठिकाणी। हे सगळेजण आम्ही या ठिकाणी संतोष पवार आणि या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी आलो आहोत।